दोन्ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। दोघे एकाच वेळेला आपल्या घरामधून या मेळाव्यासाठी निघालेले आहेत। एकाच व्यासपीठावर आणि समोरासमोर त्यांची भाषणं या ठिकाणी होतील। मराठी माणसाला दिशा देणारी अशी ही भाषणं असतील असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे वरळी डोम आणि त्याच्या बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही संपूर्ण राज्यातील त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्याचबरोबर मराठी माणसांची इच्छा होती। मात्र माय मराठीनं अर्थात आईनं या दोन्ही सुपुत्रांना एकत्र आणलं अशीच भावना मनसैनिकांची त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसैनिकांची आहे। हा ताफा आपण पाहतो, एकीकडे राज ठाकरे आपल्या शिवतीर्थवरून निघालेले आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवरून आता रवाना झाले। तर दोन्ही दृश्य ठाकरे बंधू काही वेळातच आता वरळी डोम या ठिकाणी पोहोचतील। दोघेही एकाच वेळेला आपल्या घरामधून या मेळाव्यासाठी निघालेले आहेत। हे स्वाभाविक होतं आणि ते एकत्र येताना दिसत आहेत। आज मला आनंद होतोय की मराठी माणूस चालत येताना दिसतोय रस्त्यावर। हे खूप वर्षानंतर दिसतंय। या ऐतिहासिक दिवसाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा मला आनंद आहे।